जोया कंपनीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रोजगाराच्या दिशेने नेणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. अर्थात कुठलाही उद्यमशील प्रकल्प म्हटला की त्यासाठी लागणारी जागा हा पहिला मूलभूत प्रश्न. मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे OSD म्हणून कार्यरत असलेले PWDचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी झोया कंपनीच्या शिप बिल्डिंग प्रोजेक्टसाठीच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी अथक मेहनत घेतली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल दस्तूरखुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी ऑन स्टेज सर्वगौड यांनी जहाज बांधणी प्रकल्पाच्या मुहूर्तमेढीसाठी घेतलेल्या मेहनतीचा आवर्जून उल्लेख तर केलाच, सोबतच अजय कुमार सर्वगौड यांना ऑन स्टेज सन्मानाने बोलावून घेत त्यांचा यथोचित सत्कारही केला. सुरू करतील, बोट बनवायला सुरू करतील आणि 1.5 ते 2 ते 2.5 महिन्यामध्ये जेव्हा पहिली बोट जेव्हा इथे तयार होईल तेव्हा निश्चित पद्धतीने तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुमच्या तळवणे सिंधुदुर्ग गाव आपल्या ह्या सावंतवाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकतो. तुमच्या जाता जाता एवढीच विनंती करेन की तुम्ही आता विकासाची सवय लावून घ्या. भरपूर कामं आमच्या महिला माता भगिनी असतील, आमचे तरुण असतील, त्या प्रकल्पासाठी लागणारे जेवढे काही माहिती आहे, जेवढे काही कौशल्य आहे, स्किल आहे, ते वाचून घ्या. हातात खिशात मोठे मोठे आपण मोबाईल वापरतो, 4 तास उगाच त्या मोबाईलवर बघत राहण्यापेक्षा थोडं या बोट बनवण्याच्या कारखान्यामध्ये नेमकं कुठली स्किल लागते, 5 स्टार हॉटेलमध्ये कुठल्या नोकऱ्या उपलब्ध होतात, तर रेडी बंदरासाठी कुठली नोकरी उपलब्ध आहे, ह्या बाबतीमध्ये माहिती घ्या आणि कामाला लागा. एवढं आवर्जून ह्या निमित्ताने मी सांगेन. जाता जाता आमच्या खास करून आमचे डॉक्टर भानुलेकरजी, आमचे सर्वगौडजी, हे सगळी जे आमची ही टीम आहे, जे तसे बॅकएंडमध्ये काम करतात, त्यांना नाव पण घ्यायला आवडत नाही, पण ह्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.